आणि आता इथून पुढचा अर्धा तास बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100। भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी महायुतीतल्या नेत्यांना कानमंत्र दिलाय। पक्षीय मतभेद बाजूला ठेवा, बंडखोरी होणार नाही याची काळजी घ्या असं शहा म्हणाले। तसंच जो उमेदवार विजयी होतो त्यालाच उमेदवारी द्या अशा सूचनाही अमित शहा यांनी दिल्या। भाजपच्या जागा वाटपासंदर्भात नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। तब्बल 2.25 तास चाललेल्या या बैठकीत विदर्भातल्या जागांच्याबद्दल चर्चा झाली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सविस्तर चर्चा झाली। कल्याण ग्रामीण विधानसभेच्या जागेवर मनसेनं अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली। या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी डोंबिवलीच्या दौऱ्यावर जायचं जाहीर केलंय। पुण्यातील मनसे नेत्यांची उद्याला मुंबईत तातडीची बैठक बोलावण्यात आली। राज ठाकरे यांचा पुणे दौरा रद्द होऊन पुण्यातील मनसैनिकच उद्या मुंबईत येतील। या बैठकीत मनसेचा पुण्यातला उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून अवघ्या 30 ते 35 जागांचा तिढा असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिली। येत्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करणार असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आमची बैठक झाली, जागा वाटपात काहीच अडचण नाही, पत्रकार परिषद घेऊन कुणाला किती जागा मिळाल्या हे जाहीर करू असं अजित पवार यांनीही स्पष्ट केलंय। जागा वाटप अजूनही अधिकृत झालेलं नाही, पण जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा माझ्यासकट शिवसेनेत कुणाचीही नाराजी नसेल असा दावा रामदास कदम यांनी केलाय। पुढच्या 2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली। नाना पटोलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी मागणी करत काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली। भाजपकडून राज्यात बोगस मतदार नोंदणीचं काम सुरू आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला। याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही पटोले म्हणाले। बोगस मतदार नोंदणीचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली। यावर तोडगा निघाला पाहिजे, नाहीतर आम्ही विराट मोर्चा काढू असा इशाराही राऊत यांनी दिलाय। भाजपचा कटकारस्थान करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। तसंच निवडणूक आयोग सरकारची कठपुतली झाल्याचंही आव्हाड म्हणाले। अखिलेश यादव यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी समाजवादी पक्षाचे 4 उमेदवार जाहीर केले। दरम्यान समाजवादी पक्षाला सोबत घ्यायचं की नाही हा विचार काँग्रेसनं करावा असा सूचक इशारा अखिलेश यादव यांनी दिलाय। नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मतदारांच्या मोबाईलवर भाजपच्या वोटर स्लिप यायला सुरुवात झाली। वोटर स्लिपच्या माध्यमातून फडणवीस यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। शरद पवार यांनी अजित पवार यांना आणखीन एक धक्का दिलाय। राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी वाय.बी. चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर शिंगणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे मी अजित पवार यांच्यासोबत होतो। सरकारकडून मदत मिळाली नसती तर बँक वाचवणं अवघड झालं असतं, पण आज महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे, त्यासाठी पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी केलं। हिरामण खोसकर यांच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात अजित पवार यांची सभा पार पडली। यावेळेला अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खोसकर यांची उमेदवारीही जाहीर केली। निलेश लंके यांच्या मतदारसंघात अजित पवार यांची सभा पार पडली। या सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला। जास्त आवाज करू नका, ज्याचा आवाज येईल त्याला तिकीट मिळणार नाही अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली। निलेश लंके यांना प्रथम तिकीट देऊन मी आमदार केलं, पण काही माणसं मोठ्या पदावर गेल्यानंतर वेगळी भूमिका घेतात, त्यामुळे तुम्ही सावध राहा अशी टीका अजित पवार यांनी केली आहे। महाराष्ट्रातील विधानसभेत पहिल्या 5 आमदारांपैकी सगळ्यात जास्त मतानं निवडून येणारे बाळासाहेब थोरात असतील असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोज घोरपडे यांना एक झप्पी दिली। यानंतर कराड उत्तर मतदारसंघातून भाजपचं तिकीट घोरपडे यांनाच फायनल झाल्याची चर्चा सुरू झाली। भाजपला आणखीन एक धक्का बसलाय। रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सहभागी होत आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ राष्ट्रवादी सोडून ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र न्यूज 18 लोकमतनं संपर्क साधल्यानंतर या बातमीत काहीच तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण समीर भुजबळ यांनी दिलं. पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आपली ताकद लावणार आहे. राहुल गांधी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांचा पुण्यात प्रचार सभा आयोजित करण्यात येत आहेत. ऐरोली मतदारसंघात शिवसेनेच्याकडून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. या उमेदवारीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचा विरोध आहे. आपण माघार घेतलेली नसल्याचं चौगुले यांनी स्पष्ट केलं आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात उबाठाकडून संजय कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान संजय कदम हे आपले प्रतिस्पर्धी होऊच शकत नाहीत. आपला विजय निश्चित आहे असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. सतेज पाटील विश्वासात घेत नसल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी केला आहे. 92 वर्षाचं वय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर चव्हाण तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मी तरुणांपेक्षा जास्त काम करू शकतो अशी प्रतिक्रिया मनोहर चव्हाण यांनी दिली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या संमतीनुसार राजापूर लांजा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आला आहे. दरम्यान या मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवणार अशी माहिती स्वतः मावळते आमदार राजन साळवी यांनी दिली. वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सई डहाके यांना उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सई डहाके यांनी रविवारी एका मेळाव्याचं आयोजन केलं आहे. बदलापूर मुरबाड विधानसभा मतदारसंघात आयारामांना संधी देऊ नये, विधानसभेच्या तोंडावर पक्षप्रवेश होऊ नयेत अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं घेतली आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मनधरणीचे प्रयत्न थेट महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केले. या बैठकीत फडणवीस आणि बावनकुळे सुद्धा उपस्थित होते. कोल्हे यांनी पक्षात राहावं यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेनं चंद्रपुरातील ब्रह्मपुरी मतदारसंघावर दावा केलाय. बंडू हजारे यांनी तयारीला लागा असे आदेश देण्यात आल्याचं कळतं. चंद्रपुरातील 6 पैकी 2 जागा मागत भाजपची अडचण झाली आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटलेत. जिल्हा उपाध्यक्ष मनसिद्ध बुगळे यांनी तिकीट द्यावं अशी मागणी केली आहे. तसंच अपक्ष उभं राहण्याचा इशाराही दिला आहे. माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला झटका बसलाय. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारानं मराठा समाजाकडे उमेदवारी मागितली आहे. नाशिकमधील माजी तहसीलदार भाजपमध्ये आलेल्या राजश्री आहिरराव यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राजश्री आहिरराव देवळाली विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. जळगावच्या लोणवाडीत आचारसंहिता असूनही बॅनर होल्डिंग लावण्यात आले आहेत. त्यामुळे माजी उपसरपंच कैलास परदेशी यांनी तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. संतोष बांगर यांनी पैसे वाटपाच्या संदर्भात भाष्य केलं होतं. दरम्यान बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलिसांच्याकडून शहरात संचलन करण्यात आलं. कुडाळ पोलिसांच्या बरोबरच केंद्रीय राखीव पोलीस सुद्धा या संचलनात सहभागी झाले होते. मी इमानदार आहे, मला पैसे नकोत ना मंत्रीपद, माझ्यासाठी माझा समाज मायबाप आहे, मला पैसे दिले गाडी दिली असा सरकारचा समज असेल तर तो चुकीचा आहे असं जरांगे यांनी म्हटलं. तामिळनाडूमधील व्हीसीके लिबरेशन पॅन्थर पक्ष आणि आरजेडी तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात हे दोन्ही पक्ष उतरणार आहेत. 20 विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार तर बाकी ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असं जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे 22 ऑक्टोबरला परळीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी मुंडे यांनी आपल्या प्रचाराचा मात्र शुभारंभ केला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील. 13 नोव्हेंबरला वायनाड पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डावर नियुक्ती करण्यात आली। निवडणुकांच्या तोंडावर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते। ठाणे ग्रामीणमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र डाकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधानसभेचा बिगुल वाजताच बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देऊन डाकी यांना नियुक्त केलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव धुळ्याच्या दौऱ्यावर होते। दरम्यान अखिलेश यादव यांनी धुळ्यात खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवीचं दर्शन घेतलं। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील तिसरा आरोपी परमेश्वर यादव याची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे। त्यामुळे आता परमेश्वर यादवची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले तर 2 जवान जखमी झालेत। नारायणपूरच्या जंगलामध्ये आयईडीच्या स्फोटात इंडो तिबेट बटालियनच्या जवानांना वीरमरण आलं। सांगलीच्या मिरज इथे खटावमध्ये औषध फवारणीच्या नंतर 3 एकरावरची द्राक्षांची बाग जळून खाक झाली। या घटनेनंतर सांगलीच्या कृषी विभागानं संबंधित औषधांचा साठा ताब्यात घेतलाय। पंचनामा करून पुढची कारवाई केली जाणार आहे। मालवणच्या समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारा कर्नाटक मलपी इथला वायुपुत्र 2 हा ट्रॉलर मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकानं पकडला आणि त्याला हा ट्रॉलर पकडून आता सर्जेकोट बंदरात आणण्यात आला आहे। पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी आणि गीतेवाडी या परिसरात मागच्या अनेक महिन्यांपासून बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करतोय। त्यामुळे या बिबट्याची तातडीनं व्यवस्था लावावी आणि त्याला जेरबंद करून जंगलात सोडावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पुण्याच्या नवी पेठ परिसरात एका खासगी अभ्यासिकेला भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांचं शैक्षणिक साहित्य जळून खाक झालंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही बातम्या।